नमस्कार, BMPGK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ 3 नंबरचा आहे। तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका 3 नंबर। कारण आज या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि महत्त्वाची माहिती म्हणजे उद्या 27 जुलै आहेत, 27 जुलै 2026 आहेत आणि उद्यापासून तलाठी भरतीच्या जाहिराती सुरू होणार आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि 5 ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? योग्य उत्तर आहे, उत्तर जर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहेत। पुढचा प्रश्न आहे, रक्ताचा लाल रंग कोणत्या पदार्थामुळे असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमोग्लोबिनमुळे असतो। पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व सूर्यप्रकाशामुळे शरीरात तयार होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विटॅमिन डी मुळे। पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 46 गुणसूत्रे असतात। पुढचा प्रश्न आहे, सार्को कोणत्या रोगाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोविड-19 मुळे आहेत। पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न आहे, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? तुमच्यासाठी पर्याय आहे ए हवा, बी पाणी, सी घन पदार्थ, डी निर्वात। या 4 पैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू खोलीच्या तापमानाला द्रवरूप असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पारा। लक्षात असू द्या मित्रांनो, तलाठी भरती 2026 ची त्यासाठी आपल्याला एकच पोस्ट क्रॅक करायची आहे। 1539 जागा आहेत, त्यापैकी एकच पोस्ट आपल्याला क्रॅक करायचे आहेत आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आहे। आणि मी जे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टाकत आहेत ते सर्व प्रश्न प्रिव्हियस इयरला PYQला विचारले गेलेले सर्व प्रश्न आहेत। ते तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रकाश संश्लेषण। पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्वचा आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओ निगेटिव्ह। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक तर कराच आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। कारण रोज डेली सकाळी 9 वाजता आपले प्रत्येक विषयावरती 39 प्रश्न जे परीक्षेला विचारले गेलेले आहेत, MPSC UPSC लेवलचे हे प्रश्न आहेत जे तुम्हाला तलाठी भरतीमध्ये विचारले जाणार आहेत। लक्षात असू द्या, MPSC ही परीक्षा घेणार आहेत आणि 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेणार आहेत। जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल, नक्की देईल। पुढचा प्रश्न, इन्सुलिनची निर्मिती कोणत्या अवयवात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वादुपिंड या अवयवात होत असते। पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहेत। पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन सी ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन सी ची कमतरतामुळे होतो। पुढचा प्रश्न, रक्तगट गोठण्यास कोणते जीवनसत्व मदत करत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विटॅमिन के हे रक्त गोठण्यास विटॅमिन के जीवनसत्व मदत करत असते। पुढचा प्रश्न, मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 कप्पे असतात. एकूण मानवाच्या हद्याला 4 कप्पे असतात. सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाल पेशींचे आयुष्य किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 121 दिवस हे लाल पेशींचे आयुष्य असते. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाडे कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्टेपिस हे मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाडे आहेत. पुढचा प्रश्न, DNA चे रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डेक्सोरायबोन्यूक्लिक ॲसिड हे DNA चे रूप आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह सकाळचा तारा म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शुक्र हा खालीलपैकी सकाळचा तारा म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे. कोणता? शुक्र. पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निर्वात. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्फिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. हे साधे प्रश्न जरी असले तरी परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि हे तुमचे तर मुखपाठ असलेच पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲम्पियर हे विद्युत प्रवाहाचे SI एकक आहेत. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेतील पाठीमागील PYQ जर पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत. मी ते हाताळूनच, त्या चाचण्या करूनच हे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, बलाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूटन हे बलाचे SI एकक आहेत. पुढचा प्रश्न, नीलक्रांती कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मत्स्य उत्पादन याशी नीलक्रांती संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणता वायू श्वसनासाठी आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑक्सिजन हा वायू श्वसनासाठी आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न आहे, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिवळा बटू हा सूर्य हा पिवळा बटू या प्रकारचा तारा आहेत. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यकृत हा मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहेत. मित्रांनो, या 28 प्रश्नांपैकी तुमच्या आतापर्यंत किती प्रश्न बरोबर आलेत? तुमच्या हे प्रश्नांचे किती उत्तरं तुम्हाला माहिती होते? तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि येणाऱ्या परीक्षेला तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुम्ही किती टक्के स्कोअर हा परीक्षेमध्ये घेऊ शकतात तेही कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करत असते. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणता वायू आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायट्रोजन हा वायू आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल त्या स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे. स्क्रीनवरती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावरती संपर्क साधून तुम्हाला जी PDF पाहिजे, कोणत्याही विषयाची PDF टाका. तुम्हाला प्रत्येक PDF ही फ्रीमध्ये भेटणार आहेत. आणि ही ऑफर तलाठी भरती स्पेशल विद्यार्थ्यांसाठीच असणार आहेत. कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये थोडेच दिवस आहेत आणि परीक्षा ही तलाठी भरती घेत आहेत, म्हणजे MPSC घेत आहेत तलाठी भरतीची परीक्षा. त्यामुळे खूप कमी वेळ आहेत आणि कमी वेळामध्ये काय करावं हे सुचेनासं होणार आहेत विद्यार्थ्यांना. त्यामुळे ह्या नोट्स, ह्या PDFs मी तुमच्या सर्वांसाठी अवेलेबल करून देत आहेत. कारण त्यामुळे ते वाचल्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. जनरल नॉलेजचे जे प्रश्न असणार आहेत प्रिलियमसाठी आणि मेनसाठी ते एकदम सोपे असणार आहेत. तुम्हाला सर्वांना ते सोपं जाणार आहे. त्यासाठी मी हे फ्रीमध्ये PDF तुम्हाला देणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेरी हा व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे रोग होत असतो. पुढचा प्रश्न आहे, सर्वात हलका धातू कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिथियम हा सर्वात हलका धातू आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आम्ल लिंबूमध्ये आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिट्रिक आम्ल हा खालीलपैकी लिंबूंमध्ये आढळत असतो. पुढचा प्रश्न आहे, बल्बमधील फिलामेंट कोणत्या धातूचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टंगस्टनमध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीभोवती फिरणारा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेसिबल म्हणजे डीबीमध्ये ध्वनीची तीव्रता या एककामध्ये मोजली जात असते. पुढचा प्रश्न आहे, कोणता ग्रह निळा ग्रह म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पृथ्वी. कोणता ग्रह निळा ग्रह म्हणून ओळखला जातो? तर पृथ्वी ही निळा ग्रह म्हणून ओळखला जात असते. पुढचा प्रश्न आहे, हाद्याचे ठोके नियंत्रित करणारे नैसर्गिक पेसमेकर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एस-ए नोडे हे हाद्याचे ठोके नियंत्रित करणारे नैसर्गिक पेसमेकर आहेत. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाधमनी म्हणजे ॲरोटा ही मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. मित्रांनो, हे होते विज्ञानवर आधारित तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले PYQ प्रश्न आणि उत्तरं. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलवरती या, आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. इतर लोकांचे व्हिडिओ पाहण्यात आणि त्यांच्या 1-1, 2-2 तासांच्या त्यांच्या एका 20 ते 25 प्रश्नांसाठी ते लोक 1-1, 2-2 तास लावत असतात. तुम्ही पाहिलं असेल, एका प्रश्नाचं विश्लेषण करतात, त्या प्रश्नाचं उत्तर सांगतात. त्यापेक्षा प्रश्न आणि उत्तरं एकदम परफेक्ट असतात. सध्याचा काळ हा कमी वेळ आहेत आणि जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा कमी वेळात जास्त प्रश्न अवगत करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.